अपेक्षित असते। शीघ्र चित्र झाल्यानंतर आपण स्केच पेनने आउटलाईन करायला सुरुवात केलेली आहे। सर्व मानवाकृती ह्या स्केच पेनने व्यवस्थित आउटलाईन करून घ्यायच्या आहेत। या आउटलाईन झाल्यानंतर मग आपल्याला प्रत्यक्ष रंगकाम करणे सुरू करायचे आहे। वेळेचं बंधन पाहता शक्यतो एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षांकरता रंगकाम हे ऑइल पेस्टल या माध्यमात केले तर चित्र वेळेत पूर्ण होते, तसेच वाळण्यासाठी अतिरिक्त वेळ आपल्याला द्यावा लागत नाही।
आपली स्केच पेनची आउटलाईन जवळपास पूर्ण झालेली आहे. यानंतर आपण आता रंगकामाला सुरुवात करतो आहोत. रंगकाम करत असताना मानवाकृती ह्या रंगवताना आपण नेहमी त्यांना महत्त्व येईल अशा पद्धतीने चांगले उजळ आणि फ्रेश रंग त्यांच्या कपड्यांना द्यायचे आहे. रंग दिल्यानंतर आपल्याला शेडिंग करण्यासाठी किंवा त्याचं मिक्सिंग करण्यासाठी चुरगळलेला कागद घेऊन तो रंगावरती घासल्यानंतर त्याचं छानपैकी मिक्सिंग आपल्याला करता येतं. जसं कागदाने मिक्सिंग करता येतं तसंच आपण आपल्या हाताच्या बोटाने देखील त्या रंगावरती दाब देऊन घासल्यानंतर मिक्सिंग करता येतं. फुगेवाल्याचे कपडे आपण आकाशी रंगाचा शर्ट दाखवला आहे आणि त्याची पॅन्ट डार्क हिरव्या रंगाची दाखवलेली आहे. डार्क हिरवा रंग दाखवण्यासाठी सावलीच्या बाजूने आपण काळ्या रंगाचा वापर केलेला आहे. त्यामुळे त्याचे शेडिंग आपल्याला व्यवस्थित दाखवता येते. चेहरा रंगवत असताना चॉकलेटी, फ्लॅश टिंट असे रंग वापरावे. जे आपल्या स्किनला मॅच होतात असे कलर आपण त्यासाठी निवडावे. फुगेवाल्याचा रंग किंवा त्याची कांती जरा काळपट असल्यामुळे चॉकलेटी रंगाचा वापर जास्त केलेला आहे. तसेच केस रंगवताना चॉकलेटी रंग आणि त्यावर नंतर काळ्या रंगाची छटा टाकून ते केस रंगवलेले आहेत. पूर्ण काळ्या रंगाने केस रंगवले तर ते अतिशय करकरीत वाटतात. त्यामुळे काळ्या रंगाबरोबर चॉकलेटी रंगाचाही वापर केस रंगवण्यासाठी करावा. ह्या मुलीचा फ्रॉक रंगवत असताना तो लाल रंग किंवा गुलाबी छटा असलेला फ्रॉक आपण रंगवलेला आहे. काही भाग रंगवल्यानंतर कागदाच्या सहाय्याने मिक्सिंग करून त्याच्यात शेड आणि लाईट दाखवलेली आहे. तसेच मुलीचे केस रंगवताना चॉकलेटी आणि काळा अशा रंगाचा वापर करून ते केस रंगवलेले आहेत. लहान मुलांचा चेहरा, त्यांची स्किन ही अतिशय गोऱ्या रंगाकडे जाणारी असते. त्यामुळे त्या ठिकाणी आपण फिकट गुलाबी रंगाचा वापर करून त्यांचं शरीर रंगवायचं आहे. म्हणजे त्यामध्ये हुबेहूबपणा येऊ शकतो. मुलांचे कपडे रंगवताना शक्यतो उजळ, फ्रेश असे कपडे रंगवले, असे कपडे दाखवले तर ते चित्रामध्ये परिणामकारक वाटतात. फुगे रंगवताना नेहमी आकर्षक रंगात रंगवावे. त्यासाठी फ्रेश कलर्सचा वापर करावा, जेणेकरून चित्रामध्ये अधिक
आकर्षकता निर्माण करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, कलादालनवर सादर केले जाणारे व्हिडिओ हे तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला. तुम्हाला अन्य कोणत्या विषयांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याचाही उल्लेख कमेंटमध्ये करत जा. आणि अजूनही जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. मुख्य चित्र रंगवून झाल्यानंतर पार्श्वभूमी रंगवत असताना आपल्याला जवळचा भाग गडद छटेत आणि लांबचा भाग फिकट छटेत रंगवायचा आहे. रंगकामाचे मिक्सिंग करताना आपल्याला सुरगळलेल्या कागदाबरोबरच बोटाने सुद्धा मिक्सिंग करता येते. या ठिकाणी तुम्ही बोटाने मिक्सिंग करत असल्याचे पाहत आहात. जमिनीचा भाग रंगवत असताना त्यामध्ये चॉकलेटी, सॅप ग्रीन, येलो अकर, राखाडी अशा कलरचा वापर करावा. जवळचा भाग डार्क आणि जसे जसे पार्श्वभूमी लांब जाईल तसा तसा रंग सुद्धा फिकट करत जायचा, म्हणजे चित्र अधिक परिणामकारक होतं आणि वास्तववादी वाटायला लागतं.